स्पॉन्सर है और आरडी धाबा जो नंबर 1 लोकेशन पे आपको मिलेगा मुंबई NH3 पर, उसके प्रोपराइटर हैं धनराज। यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. दानिश खोत काफी स्ट्रगल कर रहे हैं. 1 2 3 4 डॉट गेंदे खेलिए, 4 सिंगल बनाए और 1 चौका लगाए. नक्कीच. आणि येणाऱ्या चेंडूमध्ये केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांपासून दूर आपण पाहतोय सोनादेवी टेमघर हा संघ विजयापासून. यावेळी चेंडूला स्केअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. एका धावेसाठी फक्त एका धावे समाधान मानावं लागते फलंदाजांना आणि एका धावेने धावसंख्या करून झाले ती 67. 1 ओवर में 3 रन चाहिए और आखिरी ओवर में मैच को तो ले गई आखिरकार जॉली. नक्कीच. शेवटचं 1 षटक अर्थात 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. हार्डी इलेव्हन संघाला प्रवीण कुंभारे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये उपस्थित RD 444 या संघाचे सर्वेसर्वा तसेच प्रायोजक सन्माननीय उद्योगपती रुक्मिणी ढाब्याचे प्रोप्रायटर. एक जबरदस्त ढाबा मुंबई नाशिक हायवे बायपास भाटाळे गावाजवळ हा ढाबा RD अर्थात रुक्मिणी ढाब्याचे प्रोप्रायटर विनोद बाडीसाहेब आणि त्यांचे सर्व सहकार्यांचं भाया मामा चषक 2020 मध्ये या स्पर्धेचे आयोजक राकेश नारायण पाटील यांच्या वतीने मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर क्षेत्रक्षण त्वरित सजवायचं आहे. देखिए एक मैच बाकी है जॉली. आपको फील्ड सजाना है, देखना है गेंदबाजी के लिए कौन आते हैं. क्या मोती, क्या प्रेम, क्या अरविंद. 6 चेंडू आणि इन विन 3 धावांची आवश्यकता आहे. इस वक्त 3 कमेंटेटर कमेंट्री कर रहे हैं और 3 रन चाहिए मैच को जीतने के लिए. 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सोनादेवी टेमघर संघाला आज की शाम अपने नाम करने के लिए चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. फारूक बर्डी वहां वॉर्न करते हुए समय के लिए गेंदबाजी में बुलाया गया है प्रेम को, जो मसल्स गेंदबाज हैं. प्रेम गोलंदाजी मार्गावर दूरवरच्या टोकाकडून सज्ज होतोय. सामना फलंदाज दानिश खोत DK. प्रेम दानिश उलटा चेंडू, फायदा उचलता येत नाही. दानिश याला स्ट्रगल करताना आपण पाहिलेलं आहे. दानिश लगातार गेंदों को डॉट खेल रहे हैं. 1 2 3 4 5 डॉट गेंदे, 5 4 सिंगल और 1 चौका. कुल मिलाकर 10 गेंदों का सामना किया है. नक्कीच दानिश खोत DK याचा आजच्या दिवसामध्ये फिके प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पूर्णपणे आपण पाहतोय की स्ट्रगल करताना पाहतोय, चाच पडताना खेळताना पाहतोय. देखिए एक शॉर्ट कवर्स अब लगा दिया गया है. मोती आए हैं. 5 चेंडू आणि अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. यावेळी केवळ दिशा दिलेल्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एका धावेसाठी. अभी भी 4 गेंदों पर 2 रन चाहिए. अभी भी पॉजिटिव क्रिकेट लग रहा है जॉली स्पोर्ट कामतगर का. मैच को छोड़ा नहीं है. नक्कीच. आणि एक विशेष गोष्ट त्यांची नेहमीच पाहायला मिळालेली आहे. हाही संघ सामना लवकर सोडत नाही. यावेळी एक मोठा फटका, विजय षटकार, चेंडू सीमाच्या बाहेर आणि जॉली कामतगर या स्पर्धेबाहेर. कॉन्ग्रेचुलेशन दिनेश चौधरी एंड महेश चौधरी एंड कैप्टन शाहिद खान एंड सोना देवी. हार्ड लक नरेश मात्रे, हार्ड लक जॉली एंड कैप्टन राकेश. आइए इस मैच के मैन ऑफ द मैच हैं जिन्होंने 38 रनों की बहुत खूबसूरत बारी खेली और वो हैं सलमान पोलार्ड. सलमान पोलार्ड आपको आज्ञा है. इज ओवर टू
मनोहर तरे. धन्यवाद सिद्दीक भावे सर. एक जबरदस्त खेळ केल्यानंतर वैयक्तिक 38 धावा 38 रन बनवले सलमान पोलार्ड याला आपण व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात सुंदर ट्रॉफी देतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय आर.डी. विलेंचे सन्माननीय प्रायोजक अर्थात उद्योगपती विनोद पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सलमान पोलार्डला ही सुंदर ट्रॉफी द्यायची आहे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात. खूप खूप अभिनंदन सलमान. थँक्यू सो मच. मित्रांनो आजच्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी एक उत्तुंग व्यक्तिमत्व RD 440 या संघाचे स्पॉन्सर आणि प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय विनोद पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी या स्पर्धेचे आयोजक राकेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करायचं. वेलकम सुस्वागतम. बाळ्या मामा चषक 2020 मध्ये आपलं सस्नेह मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर आपण पाहतोय मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. मान्य श्री विनोद पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान आयोजक राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाते. मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपलं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. फील्डिंग करने का फैसला किया. बहुत ही सुहानी शाम है. कभी सुबह तो कभी शाम ले गया मुझसे तुम्हारा प्यार कहीं काम ले गया मुझसे. इस सुहानी शाम में राकेश पाटिल की ये सुहानी शाम आप सभी के नाम. खेल की शुरुआत हो रही है. दोनों ओपनर्स बीच मैदान पर योगेश और विजय. मेरे ख्याल से पिछले मैच में योगेश नहीं थे. उनके आने से जो बल्लेबाजी की ताकत है वो लोनाट की बढ़ गई है. गेंदबाजी के लिए कुमार इस सीजन की
पहली गेंद पे पहला विकेट जो लिया था वो कुमार ने लिया था। कुमार एक शांत क्रिकेटर हैं और बहुत ही जबरदस्त गेंदबाज हैं, गेंदों को दोनों तरफ मूव कराते हैं। थोड़ा समय में कॉपरेट करना है, आप ही को बल्लेबाजी करना है, इस बात का ध्यान रहे। लेग अंपायर से क्या पूछ रहे हैं वहां पर योगेश? यस, वो ओवर समाप्ति के बाद वो पेनल्टी तो रखा हुआ है। कुमार की पहली गेंद ऑन द रफ, क्या खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव, 4 रन, दिलकश स्ट्रोक। अप्रतिम फटका बघायला मिळालेला आहे। ऑन दी अप टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळालेला आहे आणि एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार चौकार। हाशिम अमला की याद ताजा हुई, जिस तरह से ऊंची बैकलिफ्ट से इस शॉट को खेला था ऑन द राइज। 4 रन से खाता खुला, योगेश का खाता खुला। आई कालूबाई लोनाड स्पोर्ट्स का 4 रन बिना किसी विकेट के। कुमार, अब फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया गया है। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा अंदर काटा था, रन लेना चाह रहे हैं, थ्रो लगा और आत्महत्या कर ली वहां पे बैट्समैन ने, रन आउट हो गए योगेश। घराच्या निंगराईंचू दादा, घराच्या निंगराईंचू दादा, घराच्या निंगराईंचू दादा, घराच्या निंगराईंचू दादा। शरीरापासून दूर असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे टायमिंग बरोबर झालेलं नव्हतं, बॅट आणि बॉलचा संपर्क बरोबर झालेला होता। गोलंदाजाने चेंडू आलेला आहे आणि कुमार याने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाहीये। ज्या विकेटची आवश्यकता होती ती मात्र पहिल्या षटकात प्राप्त करून दिलेली आहे। यहाँ पे तो वो नहीं हुआ कि चुरा लिया है तुमने जो रन को, बल्कि ये हो गया कि गिरा लिया है तुमने जो विकेट को। थ्रो सीधा स्टंप से टकराया, 4 रन। आज बालिया मामा चषक की शोभा को बढ़ा रहे हैं माननीय श्री विनोद पाटिल जी, बहुत ही मशहूर आरडी धाबा उसके प्रोपराइटर हैं और आरडी 440 के। ओह क्या टर्न हुई है गेंद, कट के अंदर की जानी भाई, यही तो खासियत है कुमार की, दोनों तरफ गेंदों को अच्छा काटते हैं। नक्कीच विनोद पाटील जी आणि विशेष म्हणजे आरडी 440 संघाने कामगिरी सुद्धा चांगली केलेली आहे, कारण सुपर 6 मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे। एक कप की विजेता है, एक की उप विजेता है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा निकल के मारा है गेंद को, क्या खिलाड़ी पहुंच पाएंगे? ओहो व्हाट अ कैच बाय मोनिस, पीछे भागते हुए कपिल देव की याद ताजा होती हुई और आउट हो गए बैट्समैन। पाहूया आपण डाऊन द ग्राउंडचा फटका होता, अगदी मिड ऑफच्या वरून मारलेला होता, मात्र सर्कल मध्ये असलेला तो क्षेत्ररक्षक आहे मोनिश, ज्याने अप्रतिम झेल घेतलेला आपण आठवण करून दिली कपिल देव निखत यांची। कारण मला आजही सामना आठवते, 25 जूनची ती दुपार, 25 जून 1983 ला तो सामना झाला होता आणि व्ही रिचर्ड्स ज्याप्रमाणे फलंदाजी करत होता, 7 चौकार मारले होते आणि मदनलालला लागोपाठ 3 चौकार मारले होते, तरी सुद्धा कपिल देव यांनी मदनलालकडे चेंडू सुपूर्द केला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल घेतला आणि सामन्याला कालांटी मिळाली। फिर दूर से खेला, हवा में जरूर थी लेकिन ये कैच छूटा हुआ। वो कह रहे कि उनके आंखों के सामने सूरज आया, जबकि सूरज इस वक्त लॉन्ग ऑन पे फील्डिंग कर रहे हैं। सोपा झेल सुटतोय, यापूर्वी आपण बघितलं अवघड झेल घेतला होता, या ठिकाणी मात्र सोपा झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय। कमाल की गेंदबाजी कर रहे हैं कुमार, 100 सुनार की, 1 लोहार की और ये ओवर कुमार की। फिर से गेंद अंदर की जानिब कटी, बहुत खूबसूरत ओवर, सिर्फ 5 रन दिए और 1 विकेट लिया और 2 रन का पेनल्टी क्योंकि रेस नहीं है। और कुल मिलाकर 1 ओवर की समाप्ति के बाद 7 रन 2 विकेटों के नुकसान पे दोनों टीमें
ये 9वां कप आहे गवली सर और पहिली मर्तबा टकरा रही. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. खास करून कुमार यांनी जी गोलंदाजी केली आणि टर्न सुद्धा या षटकामध्ये बघायला मिळालेले. अतिशय चांगले अचूक टप्पा, लाईन, लेन आणि वेग सुद्धा चांगल्या प्रकारे बघायला मिळाला. भेदक मारा पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल, खरं तर पॉवरफुलचं षटक होतं. पॉवरफुल फलंदाजी बघायला मिळालावी, मात्र पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळते. कल 5 मैचेस है. सुपर 6 में पहला मुकाबला धनेश बनाम मराठा पंजाब 9 बजे. उसके बाद साइंस स्पोर्ट खड़बाव और विनोद पाटिल की टीम RD 440 और उसके बाद सोना देवी बनाम इस मैच की विजेता टीम. व्हाट अ मैच. सुपर की 6 टीमें और सुपर से ऊपर मुकाबले कल देखना ना भूलिए. बने रहिए हमारे साथ. कल बालिया मामा चषक में ट्यूनिंग करते रहेगा. सूरज जोशी व्हाइट से शुरुआत करते हुए एक बात है, सूरज जोशी के जो नाम रिकॉर्ड है 2011 और 12 में, वो रिकॉर्ड शायद ही टूट पाए. 7 लगातार सिटी के इवेंट और 7 में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. आमच्या अक्षय पाटील आणि सौरभ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. अपार मेहनत. इस मरतबा आड़े बल्ले से गेंद को लॉन्ग ऑन पे खेला है. मोनिस मौजूद है. 1 रन बनता हुआ दूसरे के लिए जा रहे हैं. खराब कलेक्शन. 2 रन पूरे किए. आंखों में 2 रन पूरे होते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पे पहुंचा है. नक्कीच राकेश पाटील यांचं अतिशय उत्कृष्ट आयोजन आणि सनी पाटील यांनी राकेश पाटील यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. सनी पाटील आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. सूरज जोशी लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए इस मरतबा सीधे प्लेट से गेंद को लॉप कर दिया है लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ. पहले बाउंस पर 4 रन. बघा घेऊन आला 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 सुजित पाटील घेऊन आला. पाल्या मामा साहेबांचा युवा नेता आला. पाल्या मामा साहेब. 14 रन हो चुके हैं. 2 विकेटें गिरी है. विनोद पाटिल हमसे विदा लेते हुए आपका बहुत बहुत धन्यवाद. और कल आपकी टीम का दूसरा मैच है महेंद्र पाटिल फैम टीम से. सूरज इस मरतबा लंबा हिट, लेकिन फील्डर पहुंच नहीं पाएंगे और गेंद देखना है ऑन द लाइन गिरी है. 6 रन. जबरदस्त ताकतवर फटका खेळलेला आहे आणि चेंडू डीप वाइडिश मिड विकेट रिप्ले में हम सीमारेषेच्या देखना बाहेर. चाहेंगे. देखिए किस तरह से खींच के स्लॉक किया था गेंद को. ऑफ स्टंप के बाहर से लपेटा था. बहुत सुंदर टेलीकास्ट प्रिंस मूवीज का. थोड़ा सा स्लो मोशन में आखिर में दिखाना है. हालांकि गेंद अगर लाइन पे गिरी है तो फिर सिक्सर ही है. यस, अंपायर का इशारा देखना है क्या आता है. ये देखिए 6 रन. वॉलेंटियर्स आए वहां और गेंद भी रिप्ले में साफ दिखाया जा रहा है कि लाइन पे गेंद ने टिप्पा खाया था. 6 रन. अब अटैक किया जा रहा है कैलाश की तरफ से और बहुत महंगे साबित हो रहे हैं सूरज जोशी. 13 रन अब तक दे चुके हैं और कुल स्कोर है 20 रन. स्कोर इस वक्त 20 पे पहुंचा है.
खेल की शुरुआत होती हुई बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं कैलाश। 13 पे खेल रहे हैं, कुल स्कोर है 20 रन। सूरज जोशी लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए, इस मरतबा बल्ले को छू कर गेंद गई पहले बाउंस पर, शॉर्ट थर्मेन पर 1 रन दूर से खेले थे वहां पे, और टिप्पा खाने के बाद गेंद ज्यादा स्विंग भी हुई थी। 21 रन 2 विकेटों के नुकसान पे, 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। सूरज जोशी लेफ्ट आर्म राउंड विकेट आते हुए, इस मरतबा गेंद को आसमान में तान दिया है, खिलाड़ी नीचे आ रहे हैं और बढ़िया कैच, रनिंग कैच पकड़ा है वहां पर। देखना है कौन से खिलाड़ी थे जिन्होंने इतना खूबसूरत कैच पकड़ा है। या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडी सोडवली, या फेमस बॅटमनची कशा प्रकारे अप्रतिम झेल, जवळपास 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेले होते, पाहू शकता व्यू रिप्ले मध्ये देखिए, आपण। व्यू दोनों के बीच में से निकल गए जिस तरह कोई एक्सप्रेस निकल रही हो। ये देखिए दोनों खिलाड़ियों के बीच में से किस तरह कैच को लेके निकले वहां पे खिलाड़ी, एक्सलेंट। उमेश यांनी झेल घेतलेला आहे, अप्रतिम झेल, अगदी दोघांच्या मधून 3 क्षेत्ररक्षक दोघांच्या मधून निघून जाऊन झेल घेतलेला आहे। हे पाहू शकता आपण आकर्षक ट्रॉफीज, बेस्ट बॅट्समन साठी ही आकर्षक ट्रॉफीज, बाळामामा चषक 2020 भाविका एंटरप्राइजेस संदीप भागीरथी पाटील यांनी स्पॉन्सर केलेली बेस्ट बैट्समैन ट्रॉफीज। बहुत खूबसूरत कलेक्शन और सिलेक्शन दिख रहा है। बेस्ट बैट्समैन ट्रॉफीज बहुत ही कलरफुल, रेड विथ मरून एंड गोल्डन। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए रंजीत। इस मरतबा नो बॉल है, गेंद को हवा में जरूर खेला है, कैच भी लिया है, मोनिस ने थ्रो भी किया है लेकिन नहीं रोक पाए 2 रन लेने से। 3 रन और स्कोर में आते हुए लोनाट के स्कोर 24 पे पहुंचा है। रंजीत कल शाम के फिनिशर रहे थे, कल उन्होंने अपने टीम को मैच जीता था, नॉन स्ट्राइक पर हैं। फ्री हिट के लिए जा रहे हैं बैट्समैन कैलाश। कैलाश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। सूरज की गेंद, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर के पास, पहले बाउंस पर। कुल मिलाकर ओवर समाप्त होते हुए 2 स्कोर है 24, विकेट गिरी है 3 फलंदाज जरी बाद झालेले असले तरी मात्र एक 24 धावा, एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण 12च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत। धन्यवाद कॉमेडी बॉक्स। या ठिकाणी वळगावचे युवा नेतृत्व अक्षय भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। मी राकेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। राकेश पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अक्षय भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। केतन पाटील आपणास विनंती असेल आपण अक्षय भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। बाळामामा चषक 2020 मध्ये आपलं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मायेची प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केला आहे। आज गेंदबाजी बालाजी के पास पूरी नहीं लग रही है, आधी अधूरी गेंदबाजी है, इसीलिए करेश मात्रे टीम के कैप्टन गेंदबाजी को आए हैं। सूरज ने इस सीजन में सिर्फ ये ओवर मिला के सिर्फ 2 ओवर किए। गेंदबाजी के लिए करेश मात्रे, और फिर तो लोनाट भी सोच रही होंगी कि ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा। आधी अधूरी गेंदबाजी है बालाजी की। बल्लेबाज तो बालाजी के पास भरपूर नजर आ रहे हैं। इस मरतबा गेंद को ऑन साइड में खेला है, 1 रन बनता हुआ।
25 पे पहुंचा है स्कोर, 3 विकेटों के नुकसान पे, 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। करेश मात्रे खींच के मारा है, सीधा फील्डर के हाथ में, आउट हो गए बैट्समैन। पुजारी हाय देवलाला हाका मारी की उष्णत लाला रे बंधवा ये माझे अरतीना हाका मारी की उष्णत लाला रे बंधवा ये माझे अरतीना हाका मारी शॉर्ट बॉल होता, आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेला नाही। एक सोपा झेल सीमारेषेवर घेतला जातोय। खराब शॉट खेल के आउट हो गए बैट्समैन कैलाश। नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं प्रतीक, जिन्होंने जॉय कुमार में बल्ले और गेंद दोनों से अच्छा परफॉर्म किया था और मैन ऑफ द सीरीज प्रेम के बाद वो दूसरे नंबर पर रैंक कर रहे थे। करिश मात्रे राइट आर्म राउंड विकेट जाते हुए, इस मरतबा फिर से फोर्स के हवा में, फील्डर नीचे, ओहो पहले ही हाथ बंद कर दिए वहां पर। सबसे मुश्किल कैच उन्होंने पकड़ा था और ये कैच छोड़ दिया। इसी का नाम क्रिकेट है, कभी गम तो कभी खुशी। सत्ताईस रन 4 विकेटों के नुकसान पे करेश मात्रे, हालांकि आजादी बरतनी नहीं दे रहे हैं। ओ बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई, स्टंप के बिल्कुल करीब से गेंद गई थी। कमाल की गेंद। ये देखिए फ्रंट लेग को अलग किया था वहां पे बैट्समैन ने। नक्कीच अप्रतिम चेंडू होता, अगदी वाईड यॉर्कर, अगदी उजव्या यष्टीच्या जवळून निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातात। अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये करेश करतोय। करेश फुल टॉस गेंद, बल्ले पे पूरी तरह नहीं। वाह अच्छा स्टाइल रुपेश का, जब देखा कि हाथ से नहीं रुक सकती, बदन को आगे कर दिया। अट्ठाईस रन हो चुके हैं, तीसरा ओवर चल रहा है। कैच मेरे ख्याल से रंजीत का छूटा है, जो बहुत महंगा पड़ सकता है, क्योंकि रंजीत ने कल शाम 2 गेंदों में 6 रन चाहिए थे तो सिक्सर लगा के मैच जीता था। राइट आर्म राउंड विकेट, इस मरतबा गेंद को हवा में खेला है, मोनिस है वहां, इनसे कैच नहीं छूटेगा। आउट हो गए प्रतीक। सेवाभावी संस्थे ज्येष्ठ नागरिक गोवेगावचे समाजसेवक राजाराम पोषा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्याचं स्वागत करायचं आहे। अरविंद पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। राजाराम पोषा पाटील ज्येष्ठ नागरिक, सेवाभावी आहेत, समाजसेवक गोवेगाव। बाळामामा चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अरविंद काका पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। वेलकम, सुस्वागतम। मायेची प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। वेलकम, सुस्वागतम। और 28 रन 5 विकेट। सबसे बड़ी बात है कि लोनाट के पास 3 विजय, विजय पारदी, विजय वाकड़े और जो ओपनर विजय आए थे वो विजय केने। लेकिन देखना है विजय किसकी होती है, लेकिन कमेंट्री में भिवंडी तालुका में हमेशा विजय हुई है डॉक्टर गवली सर की। माइक्रोफोन पे आ रहे हैं। धन्यवाद सिद्दीकजी भावे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28, 9.33 च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत गोलंदाजीसाठी कुमार आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय विजय पारदी। हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे चकावलेला आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे फलंदाजाला। पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता, स्लोअर वन,
चेंज ऑफ पेस पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळलेला आहे. चेंडूचा वेग सुद्धा कमी होता, टर्न झाला होता. टर्न आणि बाउन्स दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. कुमार याने पहिल्या षटकामध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली होती. कुमार याला पुन्हा एक चांगला चेंडू टर्न होतोय, धाव घेण्याचा प्रयत्न केला होतोय, ताळमेळ नाहीये, नेम साधला जात नाही, ओव्हर थ्रो होतोय. आणि ज्या ठिकाणी धावबाची संधी होती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. पंचांचा बाईचा इशारा येतोय, धावा मिळणं ह्या गरजेच्या असतात. बॅटमधून जर येत नसतील तर मात्र अवांतरचे रुपये मिळत आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 30. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातला सुपर 6 साठी हा शेवटचा सामना आहे. आतापर्यंत 5 संघांनी सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळेला मात्र एक पुन्हा चांगला चेंडू आहे, 1 धाव मात्र मिळते. कुठलाही क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला नाहीये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. लेग बायचा इशारा पंचांचा, अवांतरच्या रूपाने धावा मिळतात. धावसंख्या होते 32. आपण पाहतोय पहिला सुपर 6 मध्ये पोहोचणारा संघ होता धनेश येलवण कोकसे, दुसरा मराठा पंजाब, तिसरा साईस्पोल खारबाव, तिसरा RD 4440 ओळी आणि 5वा संघ सोनादेवी टीमगर. आणि ह्या संघामधून कुठला संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करतोय याचं उत्तर बरोबर 40 मिनिटांनी मिळेल. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यामध्ये बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाहीये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. बाईचा इशारा. आई काळोबे लोणार संघाचे सर्वेसर्वा रामजी घरत आपल्यास विनंती आहे की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. राकेशजी पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीने मी आपल्यास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आई काळूबाई लोणाड संघाचे सर्वे सर्व आहेत राम घरत. चौतीस धावा झालेल्या आहेत. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत व्हाईस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज माझे परम मित्र सिद्दीकजी भावे, त्याचबरोबर कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. यावर मात्र स्वीप केलेला आहे आणि चेंडू जाते लॉंग लेग, सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहे. दोन धावसंख्या वाढते 36. स्वीप केलं होतं. करेश ने भी आज काफी महंगे महंगे खिलाड़ी खिलाए हैं. कुमार याला मात्र लाभ केलेला आहे, चेंडू हवेत आहे. झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे शक्यता नाहीये. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. या षटकामध्ये एक वैशिष्ट्य राहिलेले आहे, तब्बल 5 चेंडूवर 2-2 धावा आलेले आहेत. षटक पूर्ण झालेले आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 38. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. जॉलीस्पोर्ट संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि कामतगर परिसरातील एक जबरदस्त नेतृत्व अमोल पाटील यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करायचा आहे. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 38. हे पाहू शकता आपण अक्षय पाटील, केतन पाटील,
बंटी पाटील मान्यवर कक्षामध्ये. अमोल पाटील व्यासपीठावर हे विराजमान मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. चेतन भाऊंना विनंती असेल, चेतन पाटील आपल्या शुभास्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. एक उत्कृष्ट खेळाडू कमांजगावचे उद्योगपती अमोल पाटील सरांचं स्वागत आणि सन्मान करायचं. चेतन पाटील आपणास विनंती असेल, आपल्या शुभास्ते आपण ते स्वागत आणि सन्मान करायचं. वेलकम, सुस्वागतम. बाया मामा चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. तसेच लोणारचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आई काळवाई लोणार संघाचे प्रोप्रायटर राम गोरे साहेबांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यार मात्र ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. अतिशय चांगला फटका, कलात्मक क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. जमीन लेखा चेंडू गेला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 40. सुपर 6 साठी शेवटचा सामना. यापूर्वी 5 संघाने सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. वेलकम सुभाष धुमाळ इन कॉमेंट्री बॉक्स, कॉम्प्युटर कॉमेंटेटर. यावर मात्र ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू मात्र येतोय ऑफ साईडला. बराच वेळ शॉट एक्स्ट्रा कव्हरला होता. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा पूर्ण होत आहे. धावसंख्या होते 42. तब्बल आतापर्यंत 7 चेंडू आहेत, दुहेरी धाव घेतलेली आहे. नक्कीच या डावाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे, कारण 7 वेळा खेळाडूने दुहेरी धावा पळून काढलेल्या आहेत. अशा प्रकारच्या धावा जेव्हा घेतल्या जातात तेव्हा क्लास क्रिकेट बघायला मिळतो. क्लासिकल संगीत ऐकायला सुद्धा खूप बरं वाटतं आणि बघायला सुद्धा आल्हाददायक वाटतं. तसंच क्लास क्रिकेट बघायला सुद्धा खूप छान वाटतं. अजून जोडी जी खेळपट्टीवर आहे त्यामध्ये रणजित आणि विजय पारदी. फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमा पार षटकार. हे पाहू शकता आपण, उंच 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 आणि लांबी गेलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय प्रक्षेपण आहे, टेलिकास्ट आहे प्रिन्स मूव्हीज द्वारा. रवी गुळवी, त्याचबरोबर प्रथमेश पाटील आणि संपूर्ण टेक्निकल टीम. प्रथमेश यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू आहे, कमबॅक करतोय करेश. धावसंख्या 48 झालेली आहे, 48. हे पाहू शकता, अतिशय अप्रतिम. पहिला चेंडू खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. त्यानंतर आता कमबॅक करताना करेश म्हात्रे. करेश याला मात्र बॅटला जाळून चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फटका चांगला म्हणता येणार आणि मात्र 4 धावा मिळतात आणि ह्याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. 52 धावा झालेल्या आहेत. नक्कीच अर्धशतकी धावपळ झलकलं जात आहे. 52 धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत. आई कालूबाई लोणार संघ आपण पाहतोय. यावेळेला मात्र खराब चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे 1+1 2 धावा. फ्री हिट सुद्धा असणार आहे, म्हणजे एकंदरीत 2 वर 1 फ्री. 2 वर 1 फ्री हिट. 54 धावा झालेल्या आहेत आणि फ्री हिट असणार आहे. पहिल्या षटकामध्ये करेश याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 4 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. आज दुसरं षटक मात्र कित्येक गोलंदाजांचं महागडं ठरलेलं आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणतायत तुम्ही. वाईट चेंडू टाकून फ्री हिट पासून वाचू शकत नाही. पंच इशारा करतायत फ्री हिट. नक्कीच फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. अजूनही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी आहे. फ्री हिट पासून वाचण्याचा हा नक्कीच पर्याय नाहीये. धावसंख्या 1 न वाढलेली आहे. 55 55. या वेळेला चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, उजव्या स्टेच्या बाहेरनं निघून गेलेला आहे. यष्टी रक्षकाच्या हातात. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि 11च्या सरासरीने बरोबर 55 धावा झालेल्या आहेत. धन्यवाद कमिटी बॉक्स. या ठिकाणी उपस्थित
लोणार गावचे सन्मान्य उद्योगपती आणि आई काळूबाई लोणार संघाचे कर्ताधर्ता माननीय श्री राम घरत साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। राकेश पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय। मित्रांनो, आज आई काळूबाई लोणार मध्ये आई काळूबाईचा उत्सव सुरू आहे। आमचे मित्र राजेश थळे यांच्या माध्यमातून हा उत्सव सुरू आहे। धन्यवाद रामघरत, आपलं देखील अधिक स्वागत। आणि त्याच नावाने ही स्पर्धा पाहतोय, ही टीम पाहतोय रामघरत यांची आई काळूबाई लोणार। आई काळूबाईचा उत्सव वर्धापन दिन 7वा वर्धापन दिन लोणार मध्ये सुरू आहे। धन्यवाद राजेश थळे साहेबांना सुद्धा या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। गो टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 11। तर नेल्सन धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते 5-5-5-5, 5 षटक, 5 गडी बाद आणि 55 धावा। पंकज भोयर येतोय, मॅन फ्रॉम गोरसई। कालच्या दिवसामध्ये नाबाद 54 धावांची इनिंग पेश केली होती। यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आहे आणि रुपेश चेंडू खाली येतोय, चेंडू आणि अतिशय चांगला झेल, सेफ हँड। आपण पाहू शकता लॉफ्टेड फटका, लॉब करण्याचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑफ रिझन सीमारेषा क्लिअर करू शकला नाही। रुपेश छोटे अतिशय उत्कृष्ट झेल पकडतोय आणि फलंदाज बाद होतोय झेलबाजच्या रूपाने। नक्कीच रुपेश यांनी चांगला झेल घेतलेला आहे आणि रणजित आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र 20 धावसंख्येवर रणजितची खेळी संपुष्टात आलेली आहे। आता मात्र संघाचा कर्णधार विजय आलेला आहे। विजय वाकडे, क्लीन बॉल, त्रिफळाचीत। अप्रतिम चेंडू आपण पाहतोय, बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलेल्या त्याने विकेटच्या हॅट्रिकवर आता मात्र पंकज भोयर। विकेटची हॅट्रिक जर केली तर मात्र 1100 रुपयाचा पारितोषिक पाहू शकता आपण। अराउंड लेग त्रिफळाचीत। घराचं दार जर उघडं ठेवलं तर चोरी होणारच आहे। नक्कीच, आणि मधली दांडी इथे वाकवलेली आहे, एसटी उखडलेली आहे आणि विकेटच्या हॅट्रिकवर आता मात्र आपण पाहतोय तो पंकज हा गोलंदाज। कालच्या दिवसाचा विचार करता कालच्या दिवशी षटकारांची हॅट्रिक करून 1100 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूने पटकवलं होतं आणि पुन्हा एकदा 1100 रुपयाचं पारितोषिक पटकवण्याची संधी त्याला आलेली आहे, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 फलंदाजांना त्याने बाद केलेले आहेत। पंकज हॅट्रिक मॉल आपण पाहतोय। यावेळी अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू होता, अगदी एसटीच्या वरून निघून गेला होता। निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती, अप्रतिम गोलंदाजी स्लॉग मध्ये बघायला मिळते। पंकज भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ। पंकज याला मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न टायमिंग बरोबर झालेला नाही। मिड विकेटला चेंडू जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतो, एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते। धावसंख्या झाली 56। 56 धावपलकावर पाहायला मिळतात। शेवटचं षटक मार्गस्थ हाणामारीचे षटक आहे, मात्र कुठल्या प्रकारची आतापर्यंत हाणामारी करू दिलेली नाही पंकज भोईर या गोलंदाजाने। पंकज सामना करेल फलंदाज संघनायक। यावेळी चेंडूला भिरकोन दिलेला आहे, क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक का आणि बॅनरला मला वाटतं हिट केलेला आहे। येस, 3333 रुपये आय थिंक इट इज रणधीर म्हात्रे साहेब यांच्याकडून इंटरेस्टिंग टू सी इन रिप्ले। पाहूया आपण जोरदार टाळ्या फलंदाजासाठी वाजले पाहिजे, जोरदार टाळ्या सर्व रसिक प्रेक्षक। 3333 रुपयाचा मानकरी ठरतोय, डायरेक्ट हिट बॅनर
हा प्राइज ठेवलेला होता रणधीर म्हात्रे साहेबांनी, आर के बिल्डरचे प्रोप्रायटर. खूप खूप अभिनंदन फलंदाज. नक्कीच बाळामामा चषक 2020 चा तो बॅनर आहे रणधीरजी म्हात्रे याचा जो फोटो त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालेला आहे आणि 3,333 रुपयाचा पारितोषिक फलंदाजाने पटकावलेला आहे. विजय वाकडे यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, या चेंडूवर वापसी केलेली आहे. एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावीने या पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आई कालूबाई लोणार संघाने आपल्या धावपलकर धावा जोडल्या त्या 63 आणि 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आज की शाम आपले नाम करने के लिए बालाजी स्पोर्ट्स तळवली पाड्या संघासमोर. तर लगेच क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. बाळामामा चषक 2020 मध्ये पुण्याच्या एकदा आपल्या सर्वांचं सस्नेह मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजक श्री राकेश नारायण पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या दिवसातील हा शेवटचा अंतिम सामना सुरू आहे. आपण पाहतोय बालाजी संघाला विकी चौधरी आणि निलेश चौधरी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. विकी चौधरी आणि निलेश चौधरी आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. बहुत ही सुहानी शाम में लक्ष्य जो रखा है वो 64 रनों का है और लगभग 11 का आस्किंग रन रेट चाहिए. 10.40. ये आप देख सकते हैं ग्राउंड का बहुत ही खूबसूरत नज़ारा. झाड़ियों के झुंड चारों तरफ है, दरख्तों के झुंड. ये देखिए ग्रामीण सम्राट का बहुत ही खूबसूरत बंगलो. ये बंगला आप देख सकते हैं सुरेश गोपीनाथ म्हात्रे का ये खूबसूरत बंगला ग्राउंड के बिल्कुल हमारे सामने. ये देखिए बहुत खूबसूरत नज़ारा. अच्छा कैमरा वर्क आप देख रहे हैं. बैकग्राउंड में धुआं उठता हुआ और ये दोनों स्टार सुधीर म्हात्रे और योगेश म्हात्रे के कटआउट ग्रामीण सम्राट सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बालिया मामा का कटआउट. और ये आप देख सकते हैं सुमित सुरेश म्हात्रे कुमार सुमित का कटआउट और ये रणधीर म्हात्रे का कटआउट आप देख रहे हैं ठीक सामने. पीछे बैकग्राउंड में ये देखिए ताड़ का झाड़ काफी ऊंचा है. गवली सर आपको पता है कहावत है ताड़ीचे झाडावर नको चढू. ये आप देख सकते हैं ताड़ का झाड़. और ये देखिए खूबसूरत सनसेट का नज़ारा. मैं वो सूरज हूँ जिसकी ना कभी डूबेंगी किरण, रात होंगी तो सितारों में बिखर जाऊंगा. नक्की जे सनसेटचं दृश्य विहंगम दृश्य आपण पाहतोय मित्रांनो. आपण हे माथेरान किंवा महाबळेश्वरचं दृश्य पाहत नाहीयेत तर गोंदवलीच्या मैदानातून हे दृश्य पाहतात. अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य सनसेटचं. वैशिष्ट्य आहे की गोंदवली गावामध्ये प्रवेश केल्यानंतर आलिशान बंगले बघायला मिळतात आणि मैदानावर आल्यानंतर मात्र आल्हाददायक वातावरण, अगदी गर्द हिरवीगार झाडी बघायला मिळते. ये देखिए बहुत खूबसूरत सूरज, जबकि गेंदबाजी के लिए कुमार और करेश और सूरज जोशी नॉन स्ट्राइक पर हैं. और यहाँ सूरज को दिखाया जा रहा है जो डूब रहा है. गेंदबाजी के लिए कुमार छोटा आम है और साइड आम गेंदबाजी करते हैं पहली गेंद के साथ. करेश म्हात्रे को पुल कर दिया गेंद को. फील्डर मौजूद है डीप में, खेलना चाहते थे स्क्वायर लेग पे. बल्ला जल्दी घूम गया और अपने आप को घुमा नहीं पाए थे. गेंद चली गई थी मिड विकेट पर. अगदी बरोबर, कारण शॉर्ट चेंडू होता आणि थोडासा हुकचा अंदाज होता. स्क्वेअर लेग कडे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मिड विकेटला जातोय. फक्त एकच धाव. करेश म्हात्रे ने अर्धशतक लगाया था एकता ट्रॉफी में. अमोल पाटिल चर्चा कर रहे हैं वहां पर.
फोकस में राकेश पाटिल से कुमार सामना करेंगे सूरज जोशी। गेंदबाजी में तो उतने इफेक्टिव नहीं रहे, देखना है बल्लेबाजी में क्या करते हैं सूरज जोशी, सन ऑफ भिवंडी क्रिकेट। वो ज्यादा शफल किया था, खेलना चाहते थे इनफील्ड के ऊपर से, फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में बीट किया वहां पर। बॉलिंग एक्शन बहुत ही अजीब और गरीब है कुमार का। कुमार विजय वाकड़े हैं उनके पास कुछ समझाने के लिए। इस मर्तबा गेंद को खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ डीप स्क्वायर लेग की तरफ। फील्डर मौजूद है, बढ़िया फील्डिंग, दूसरे के लिए जाना चाहते थे, मना किया वहां पर और बढ़ते हुए कदमों को वापस क्रीज में खींचा सूरज ने। कमाल की फील्डिंग अपने दाईं ओर जाकर 1 रन से 2 पे पहुंचा स्कोर। विकास ने आई कालूबाई लोनाड स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है। करेश को खींच के मारा है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी है, नहीं रोक पाए। 4 रन, सर के ऊपर से गेंद निकल गई विजय वाकड़े के। तुझी माझी जमल जोडी माझे वस करीन बायको, तुझी माझी जमल जोडी माझे वस करीन बायको। 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना बालाजी स्पोर्ट्स पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा फटका खेळलेला आहे। लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू गेलेला आहे सीमापार चौकार। फर्म प्रिंस मनसे ने भी लोनाड टीम को ऑल द बेस्ट कहा। इस मर्तबा बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव, दिलकश स्ट्रोक, 4 रन करिश मात्रे के बल्ले से वॉल ऑफ भदवड़। ये देखिए जाजिबुल नजर शॉट, 10 मर्तबा भी शॉट को आप देखेंगे तो आपकी प्यास नहीं बुझेंगी। मोहम्मद अजहरुद्दीन की याद ताजा होती हुई शॉट के पीछे। नक्कीच कलात्मक फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका बघितला आपण। कुमार करेश को इस मर्तबा वेकेंट एरिया में खेल दिया है, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। देखिए करेश मात्रे को आज पता है कि उन पर ज्यादा जवाबदारी है, वो टीम के कैप्टन भी है और आज सुभाष ठाकरे भी टीम में नहीं है, तो जैसी स्टार्ट चाहिए थे वैसी स्टार्ट उन्होंने अपनी टीम को दिए। 14 रन बने और कोई भी विकेट नहीं गिरा है। राकेश पाटिल और अमोल पाटिल वहाँ पे मौजूद है। ऑल द बेस्ट आई कालूबाई लोनाड फ्रॉम प्रिंस मसने एंड किरण फाउंडेशन की तरफ से। नक्कीच आपण मोहम्मद अर्जुनची आठवण करून दिलेली आहे। आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात जास्त वेळा नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला असेल तर मोहम्मद अजहरुद्दीन। अंतर्राष्ट्रीय खेळाचा आपण जर विचार केला तर, लेकिन आपको ये भी पता चाहिए कि वो दोहरा शतक नहीं लगा पाए। 199 उनका हाईएस्ट स्कोर है टेस्ट क्रिकेट में, लेकिन वो भी रिकॉर्ड कोई नहीं भूल सकता। इंग्लैंड के सामने जो उन्होंने सेंचुरी लगाई थी उसमें 21 चौके लगाए थे, 100 रनों में 21 चौके, यानी 84 रन चौकों से बनाए थे। तो वर्ल्ड कप 99 नंतर त्यांची कारकीर्द धोक्यात आली होती। वर्ल्ड कप 99 मध्ये जो निर्णय घेतला होता त्या ठिकाणीच त्यांची कारकीर्द धोक्यात आली होती। जो सामना झाला होता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका। तेजस पाटिल ने भी लोनाड को ऑल द बेस्ट कहा। समय में कॉपरेट करे, पहली ऑफिशियल वार्निंग समय के लिए दी जा रही है क्योंकि रोशनी कम हो रही है। तीसरी वार्निंग पे आपको 2 रन का पेनल्टी हो जाएगा। कल धनेश बनाम मराठा पंजाब, व्हाट अ मैच। कल दूसरा मैच साइंस खारबा और आरडी और तीसरा मैच सोना देवी और इस मैच की विजेता टीम। उसके बाद चिट्टी के बलबूते पे एक टीम ग्रैंड फिनाले में और 2 का हो जाएगा सेमीफाइनल।
धनेश शिलोंग कुक्षे आणि मराठा पंजाब संघाने बरोबर सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. पहली गेंद ऊपर लगी है, फील्डर मौजूद है और सूरज जोशी फिर से नाकाम. डीजे पंकज देखिए सूरज डूब रहा है, मिडल कॉन्फ्रेंस कोई नहीं होंगी, सोच विचार कोई नहीं होगा. चला रे बाबा, इचारन इचारन जिंदगी खपली, अवर भूमि लल्ले तवर सुकट खपली. 14 रन एक खिलाड़ी होने के बाद दूसरा ओवर चल रहा है और अब गवली सर पंकज भुईर एक ऐसे बैट्समैन है जिन पे का नजरें रहेंगी लोनाट की, क्योंकि अच्छे टच में है. लेकिन रुपेश को भेजा है. एक बात है कि आरके ट्रॉफी जो हुआ था, रविश कोट ट्रॉफी, उसमें सभी बैट्समैन डांस कर रहे थे, लेकिन बालाजी के बल्लेबाजों ने बहुत बेहतर परफॉर्मेंस किया था और खासतौर से 39 रनों की बहुत खूबसूरत बारी खेली थी रुपेश ने. अगदी बरोबर. लिटल मास्टर आहे रुपेश, उंचीनं कमी आहे मात्र मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे रुपेश अर्थात छोटू. गेंदबाजी कर रहे हैं विजय के ने, दूर वाले छोर से समय में कॉपरेट करे. कुमार आपको कॉपरेट करना है. गेंद को सीधा लॉफ कर दिया है, फील्डर मौजूद और करेश मात्रे आउट. कठिनाइयां बढ़ती हुई और आप देख रहे हैं कि गेंदें बल्ले पर आ रही है लेकिन बाहर नहीं जा रही. कहीं ना कहीं क्लाइमेट जब ठंडा हो जाता है तो शॉट बनाना मुश्किल हो जाता है. त्याचे कारणही ताकद झोकलेली नव्हती. आज अशाच प्रकारचा फटका मोनिश तरे यांनी मारला होता साईस्पोर्ट खारबावच्याकडून आणि तो मात्र लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर गेला होता. असा फटका खेळायचा असेल तर ताकदीचा वापर करणं सुद्धा फार महत्त्वाचं असतं. तुमचं टायमिंग, चेंडूवरली नजर, तुमचं फुटवर्क आणि ताकद या गोष्टीचा मिलाप होणं गरजेचं आहे. निशो माडवी खारबाओं से इस वक्त पंकज भुईर और बालाजी को ऑल द बेस्ट कहते हैं, लेकिन ऑल इज वेल नहीं है. 2 विकेटें गिरी हैं बैक टू बैक. हैट्रिक पे आ गए गेंदबाज विजय के ने. हैट्रिक अंजाम देते हैं तो फिर सुधीर मात्रे की तरफ से आरके बिल्डर्स 1100 रुपए का इनाम है. विजय के ने सामना करेंगे रुपेश. कट किया बहुत ही खूबसूरती के साथ, जोखिम बड़ा शॉट, 4 रन, लॉफ्टेड स्क्वायर कट. शॉट खेळलेला पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. थोडासा बाउन्स झाला होता आणि स्क्वेअर कट आणि गॅप मधून क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा चौकार, क्रिकेटचा कलात्मक आविष्कार आणि कलात्मक चौकार. दूसरी ऑफिशियल वार्निंग दी जा रही है कमेटी की तरफ से. देखिए जगह नहीं थी, जगह बना के शॉट को खेला था वहां पर बैट्समैन रुपेश ने. 4 से खाता खुला, कुल स्कोर 18 पे पहुंचा है. इस मरतबा इनसाइड आउट खेला है, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जा रही है बाउंड्री के बाहर. रोकना मुमकिन तो नहीं बल्कि नामुमकिन. 4 रन. घरी घरी रत साजे रामाचा ना माझी काही बैसली गौरी ही नावरी ना घरी घरी रत साजे रामाचा. अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. लिटिल मास्टर है, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, गेंद के मेरिट पे शॉट्स लगा रहे हैं और स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 22 रनों पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पे. लक्ष्य जो है वो है 64 रनों का. मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है. चौकों की हैट्रिक पे आए जबकि विकेटों की हैट्रिक पे थे विजय केने. ये खेल है क्रिकेट का. और इस मरतबा स्वीप किया, झाड़ू शॉट. कुमार थे वहां पर लेकिन रन पूरा किया बैट्समैन ने. 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है स्कोर. मुनिस को ऊपर बल्लेबाजी के लिए भेजा है. इस सीजन में मुनिस ने कम रन बनाए और उनको मौके भी कम मिले. आने वाले बल्लेबाजों में
ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जा रहे पंकज गोहिर का आना बाकी है। आज बूम बूम सुभाष ठाकरे नहीं है। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए बढ़िया गेंद गुड लेन पे पड़ने के बाद विकेट कीपर के पास डॉट गेंद। 2 ओवर की समाप्ति, 23 बने और बचे हुए 4 ओवर में अभी भी 41 रन चाहिए। अगले दौर में क्या होता है ये सुनते हैं डॉक्टर गवली सर से और मैच को समाप्त करेंगे शुभा धुमाल। नीट टू नीट फाईट बघायला मिळते, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23, समोर जे लक्ष्य आहे 64 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजे 4 षटकामध्ये अजून जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 41, 10 कुमार यावेळेला मात्र उजव्या स्टे थोडा बाहेरचा चेंडू, निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते। हालांकि पीछा किया था उस गेंद का, लेकिन अंपायर गोकुलदास टच से मस नहीं। आमच्या समालोचक परिवाराचे सचिव संदेश वखारे यांनी खास करून विजय केनेला हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर कॉमेंट्री पॅनलला सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिल्या। संदेश वखारे आपलं मी हार्दिक स्वागत करतोय। कुमार याला मात्र शॉर्ट ऑन पुल केलेला आहे, चेंडू जातोय स्क्वेअर लेकडे, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण, मात्र डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, फक्त एकच धाव मिळेल। एका धावेने धावसंख्या झाली 24। वाट शॉट, ताकदवर फटका, काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार। भेज दिया तारामंडल ने गेंद को। आइए देखते हैं किस तरह से शॉट खेला, बहुत ही ताकतवर स्ट्रोक। ये देखिए गेंद को ऑफ वाली पे लिया, गेंद की लाइन से अलग हो रही है, जा रही है जा रही है जा रही है, सजनी गई साजन के घर। बहुत ही खूबसूरत शॉट। ताकदवर फटका खेळला होता आणि चेंडू सरळ जातोय काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार। षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 30। पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, चेंडू जातोय तो वाईड ऑफ लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत। आक्रमण केलेलं आहे मोनिश याने, मात्र आता आक्रमण केलेलं आहे। 32 धावा, निम्मा पल्ला पार केलेला आहे, 64 धावांचं लक्ष्य आहे। इस वक्त कल्पेश सुतार सापे ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। कुमार राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे, डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार। मोनिस के शॉट मन को मोह ले रहे। बॅट मध्ये निघाला दुसरा षटकार। रवी पाटील आणि मोनिश पाटील साठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात। सध्या तरी ऑल इज वेल आहे। रवि पाटिल मैं आपला हार्दिक स्वागत करतोय। 38 रन में और कुमार की खबर ले रहे हैं मोनिस। कुमार राइट आर्म ओवर द विकेट,
हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, मानसिक दबाव बघायला मिळते. 2 षटकार लागल्यानंतर अशा प्रकारची गोलंदाजी बऱ्याचशा वेळेला बघायला मिळते. देखिए अब इक्वेशन भी थोड़ा आसान हो गया है क्योंकि 39 रन बने और यहाँ से 25 रन चाहिए 3.1 ओवर में. कुमार क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, त्रिफलाचित. तीन ओवर की समाप्ति हो चुकी है. 39 रन में 3 ओवर में 25 चाहिए. किसकी होंगी हार और किसकी होंगी जय जयकार, किसके नाम रहेंगी आज की शाम और कौन इस मैच को ले उड़ेगा और कौन ये उड़ाया करेगा, ये बताने के लिए आ रहे हैं शुभा धुमाल. धन्यवाद सिद्दीक भावे सर, धन्यवाद डॉक्टर गौरी सर. उद्या पहिलाच सामना ठीक 9 वाजता मित्रांनो आपण पाहणार आहोत. टॉप 6 मध्ये या अगोदरच 5 संघांनी क्वालिफाय केलेला आहे. पहिला सामना धनेश्वलन कुक्षे विपक्ष मराठा पंजाब, दुसरा सामना साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष RD 444 ओवली आणि त्यानंतरचा सामना सोनदेवी टेमघर आणि या सामन्यामधील विजयी संघ. तर 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 39. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही सिल्वर जुबली धावांची आवश्यकता आहे, अर्थात 25 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज पंकज भोईरा, कालच्या दिवसामधील हिरो, ज्याने शेवटच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. प्रत्येक यावेळी मात्र बॅकफुलला जाऊन मारण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावतोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या उडून होते ते 40. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय आई कालूबाई लोणार विपक्ष बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा या 2 संघामध्ये. प्रत्येक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर दूरवरच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज पंकज. यावेळी मोठा फटका, चेंडू जातो ऑर्डर पार, षटकार. दौलत न्यारी पर मसली हाय तू सोन्यावानी घन फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू फुलेदारी काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. आखू टप्प्याचा चेंडू केलं होता आणि चेंडूला फुल केलं होतं. फुल अँड सक्सेसफुल आपण पाहतोय. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज पंकज याने. षटकाराने धावसंख्या उडून झालेली आहे ती 46. काल सायंकाळी अशाच प्रकारची फलंदाजी केली होती. 54 धावा नाबाद कुठून काढल्या होत्या आणि पुन्हा एकदा जणू काही 30 इनिंग पुढे सुरू ठेवलेली आहे पंकज याने. 6 धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एका टप्प्याने चेंडू जोपर्यंत अडवला जातोय डीप मिड विकेट रिझन मध्ये तोपर्यंत एका धावे समाधान मानावं लागतं फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या करून झाली ती 47. यावेळी मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती फलंदाजाला आणि परिणाम स्वरूप फक्त एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या करून झाली ती 47. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे पॉइंट रिझन कडे एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या करून झाली ती 48. चेंडूच्या मेरिट नुसार फलंदाजी करताना आपण पाहतोय रुपेश छोटू, करेश मात्रे, सूरज जोशी आणि मोनिश भोईर 3 फलंदाज बाजूने फेवर मध्ये परतलेले आहेत. सॉरी मोनिश पाटील ज्यांनी 14 धावांचं योगदान दिलं होतं. यावेळी चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळलेलं आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग अंच्या मधून चेंडू होतोय सीमा पार. स्टेट हिट हायर हँडसम षटकार.
मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया। 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, बिलियन बार शुक्रिया। तुम जैसे टूटियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे टूटियों का सहारा है दोस्तों। ये दिल तुम्हारे प्यार का भरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का भरा है दोस्तों। अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. बॉटम यांचा चांगला वापर डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला होता आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची. धावसंख्या 6 ने 54 अर्धशतकी झलकलं गेलेले ते बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा या संघाचं. 64 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय या संघाला. यावेळी सरळ बॅटने समोर खेळलेला आहे. लॉंग ऑन रिझर्व मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून झालेली आहे ती 55 55. 4 षटकांची ते समाप्त झाले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बालाजी स्पोर्ट्सचा सरवलीपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 55. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. स्वर्गीय परशुराम गोपीनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आर.के. बिल्डर्स आणि युवा नेता राकेश पाटील साहेबांच्या माध्यमातून सिटी क्रिकेटचा महासंग्राम बालेमामा चषक 2020 आपण पाहत आहोत. स्पर्धेचा हा सलग 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच 5 संघाने टॉप 6 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. त्यामध्ये पहिला संघ धनेश 11 कोक्षे, दुसरा संघ ठरला होता मराठा पंजाब वॉल, तिसरा संघ साई स्पोर्ट्स खारबाव, चौथा संघ ठरला होता आरडी 444 ओवली, पाचवा संघ ठरला होता सोनदेवी टेमघर आणि 6वा संघ कुठला ठरेल याचं उत्तर या सामन्यानंतर आपल्याला मिळणार आहे. मात्र पूर्णपणे पाड जड आहे ते बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा या संघाचं. ज्याप्रमाणे फलंदाजी होत आहे कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. करेश म्हात्रे यांनी सलामी मिळून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. 13 धावांचं योगदान दिलं होतं. वॉल ऑफ भादवाड. सूरज जोशी मात्र फ्लॉप ठरला होता, केवळ 1 धाव केली होती. त्यानंतर मोनिश पाटील यांनी 14 धावांचं योगदान दिलं होतं. सध्या खेळपट्टीवर आपण पाहतोय रुपेश पाटील आणि पंकज भोईर. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू सीमारेषा बाहेर. रिप्ले मध्ये अतिशय उत्कृष्ट फटका. फटक्यामध्ये भरपूर वजन आणि धावा मिळतात इथे अर्धा डझन. आणि यावेळी मात्र फक्त इन बिन 3 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाला. बॅटचे ये जा आणि अशा प्रकारे पंकज भोईर याची केली संपुष्टात. आणखीन एक फलंदाज बाद होतोय बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाचा. नवीन फलंदाज फिरोज येतोय. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाला आज की शाम आपले नाम करने के लिए. उद्या मित्रांनो पहिला सामना आपण पाहणार होता ठीक 9 वाजता धनेश कोक्षे विपक्ष मराठा पंजाब वॉल. त्यानंतर दुसरा सामना साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष आरडी 444 ओवली. त्यानंतर सोनदेवी टेमघर आणि या सामन्यामधील विजय संघ. मात्र पहिला सामना पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम धनेश कोक्षे आणि योगेश भोईर फॅम टीम मराठा पंजाब वॉल या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फिरोज यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. एकच धाव. धावसंख्या 1 निवडून झाली ती 62. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. आज विजय वाकडे यांनी 3,333 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. कारण मैदानाच्या पूर्व बाजूस जे बॅनर पाहतोय त्या बॅनरला डायरेक्ट त्याने हिट केलं होतं षटकाराने. आणि रणधीर म्हात्रे साहेबांनी जे पारितोषिक
ठेवलेलं आहे ते त्यांनी पटकावलेलं आहे. याला एक मोठा फटका, हवाई मार्गाचा वापर, चेंडू सीमारेषा बाहेर आणि आई कालूबाई लोणार आई संघ या स्पर्धेबाहेर. थर्ड लेग लोणार आणि अभिनंदन अभिनंदन बालाजी स्पोर्ट्स सरवले पाडा. तुम्हाला मॅन ऑफ द मॅच. आता शेवटच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅच. नक्कीच शेवटच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आज की शाम बालाजी स्पोर्ट्स सरवले पाडा और फिर से एक बार गोल्डन बल्ब गोल से पंकज भोयर के नाम. पंकज भोयर इज द मॅन ऑफ द मॅच. पंकज भोईर आपल्याला विनंती असते आपण करायचंय. अमळमध्ये बाल्या मामाच्या शोध 2020 राकेश नारायण पाटील यांच्या सुंदर आयोजन नियोजन नटलेली ही सुंदर ट्रॉफी भिवंडी ग्रामीण मधील सिटी क्रिकेट आपण पाहतोय. अप्रतिम अतिशय सुंदर. तसेच आई कालूबाई लोणार संघाचा फलंदाज विजय वाकडे आपण व्हीआयपी डायझर यायचं आहे कारण आपल्याला 3,333 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड पंकज भोईर मॅन फ्रॉम गोरसई. हॅलो पंकज भोईर याला द्यायचं आहे. जोरदार डाय पंकजसाठी खूप अप्रतिम खेळ. खूप खूप अभिनंदन. आणि त्यानंतर आई कालूबाई लोणार संघाचा फलंदाज विजय वाकडे संघ नाही आपण पुढे यायचं आहे कारण बालमामा चषकाचा जे बॅनर आपण पूर्व